इथून गाडी मी घेणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता घाट संपत आलाय सध्या आपला, पण घाटात इकडं बघू शकता तुम्ही मित्रांनो कशी दरी आहे. इथून नीट दिसत नसेल मित्रांनो, हे बघा किती भारी दरी आहे मित्रांनो, एक नंबर मित्रांनो एवढा. तर मित्रांनो कसे आहात तुम्ही? तर आज चाललोय आपण जरा एक स्पेशल लोकेशनला, चिपळूणला चाललोय मित्रांनो, म्हणजे कोकणात रत्नागिरीला. कारण की बघा आमचे टेम्पो आहे, आम्ही म्हणजे लसूण कांदा विकतो, तर इकडे साताऱ्यात इतका धंदा होत नाही, तर आम्ही कोकणात चाललो मित्रांनो. आणि तसं आमच्या गाडीवर कोणी ड्रायव्हर नाही, तर गाडी चालवलाय मीच मित्रांनो. कारण की मला आता एक आठवडा शाळेला सुट्टी आहे, तर मी मम्मी सोबत जाणार आहे तिकडे कोकणात. तर चला तिकडे जाऊया आपण. तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत, बघू शकता तुम्ही साताऱ्यात मामा गाडी चालवतो आमचा. तर आता निघालेलो आहे मित्रांनो, आपण कोकणात चाललो महाड रस्त्याने. रत्नागिरी म्हणजे तेच रत्नागिरी कोकण एकच मित्रांनो, बरोबर की नाही? कोकणालाच रत्नागिरी बोलतात ना, रत्नागिरीलाच कोकण बोलतात ना. चला आपण जाऊया. तर मित्रांनो आता आपण घाटात आलेलो होतो आणि घाटाचा रस्ता तुम्ही बघाय मित्रांनो, एक नंबर रस्ता आहे मित्रांनो. पहिले एक नंबर रस्ता होता मित्रांनो, तुम्हाला दाखवायचा राहिला मित्रांनो, कारण की मी कॅमेरात चालू नव्हता गेला, कारण की घाट एवढा भारी होता. इथं बघा मित्रांनो असा घाट होता तो, आणि इथून पण रस्ता बघा मित्रांनो तुम्ही कसा आहे, एक नंबर मित्रांनो रस्ता आहे. खूप भारी रोड पण आहे मित्रांनो, तर मजा येईल अशा रोडला चालायला. तर आपण चालूया. तर मित्रांनो आता घाट संपत आलाय सध्या आपला, पण घाटात इकडं बघू शकता तुम्ही मित्रांनो कशी दरी आहे. इथून नीट दिसत नसेल मित्रांनो, हे बघा किती भारी दरी आहे मित्रांनो, एक नंबर मित्रांनो एवढा भारी सीन आहे ना. तसं आम्ही महाबळेश्वरच्या घाटात आहेत मित्रांनो, बघा इकडे मित्रांनो अशी दरी आहे. तर मित्रांनो आता आम्ही महाबळेश्वरच्या घाटाला लागलेलो, आणि आम्हाला या साईडला दरी दिसली मित्रांनो. इथे झाड आहेत म्हणून तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो, मी दाखवतो थांबा जरा. हे बघा मित्रांनो इकडं एक नंबर दरी आहे मित्रांनो. महाबळेश्वर हे एक वेगळाच प्लेस आहे मित्रांनो, मज्जाच वेगळी आहे मित्रांनो. ही दरी बघा मित्रांनो, एक नंबर सीन आहे मित्रांनो इथं. आणि इथं एक धरण आहे, पण सध्या तिथं पाणी नाही आहे, पाणी सुकलं वाटतं, कुठेतरी गेला सर फिरायला तो. बघा मित्रांनो एक नंबर आहे, एक नंबर. एकदा विजिट करा मित्रांनो, एक नंबर जागा आहे. हे बघा एक भारी मित्रांनो डोंगर बघा मित्रांनो. इथं पावसाळ्यात तर एकच नंबर वाटतो मित्रांनो. इथं तर गाडी चालवणं मजाच वेगळी आहे. तर मित्रांनो आता आपण इथे थांबलेलो, बघू शकता तुम्ही इथे थांबले. तर आता इथून गाडी मी घेणार आहे मित्रांनो. कसा आपला ड्रायव्हर आहे, गाडी आता मी घेणार आहे मित्रांनो. सीट बेल्ट लावून घेतो. तर मित्रांनो आता 10 किलोमीटर गाडी चालवून परत मामाला गाडी दिलेली आहे मित्रांनो, कारण की पुढे खेडचं ब्रिज आलेले आहे, तर ब्रिज खाली पोलीस असतात म्हणून परत आता मामाकडे गाडी दिली. आपला मामा ड्रायव्हर खतरनाक मित्रांनो. आता परत येऊ पूल गेला की परत मी घेईल मित्रांनो गाडी, नाही तर डायरेक्ट घरी गेल्यावर गाडी घेईल. बघा इथं पोलीस आहेत का, मला वाटत तर नाही पण असू शकतात, कारण की चौकी आहे मित्रांनो इथं. बघा तुम्ही, तुम्हाला दिसली असेल का नाही माहिती नाही मित्रांनो, पण चौकी आहे. तर मित्रांनो आता आपण कोकणात पोहोचलोय मित्रांनो, पूर्ण 10 तासानंतर. बघू शकता आता आम्ही चाललोय, हॉटेल शोधतोय मित्रांनो, जेवायला भेटतच नाही. माझी आजी बोलली मित्रांनो इथंच आहे, 15 मिनिटं झाली मित्रांनो चालतोय, अजून काय हॉटेल भेटलाच नाही, हॉटेल शोधतोय. तर मित्रांनो आता आम्ही जेवलेलो आहे इथं. हा हॉटेल म्हणजे आपल्याला छोटंसं रेस्टॉरंट भेटला इथं, कारण की इथं गावात खेडेगावात काही ऑप्शनच नव्हतं मित्रांनो. मग मी इथं उभी आहे, बघू शकता तुम्ही. आता चाललो आम्ही परत आमच्या गाडीकडं, झोपायला काय जागा नाही मित्रांनो, तर आम्ही टेम्पोतच झोपणार आहेत. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत आपल्या टेम्पो जवळ, आणि आता मला रस्ता दिसत नाही, कारण की मित्रांनो खूप अंधार आहे इथं. लाईट बंद केली तर काय दिसणार पण नाही, तुम्ही बघू शकता खूप अंधार आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकाच. व्लॉग जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि मराठी क्रिएटरला सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.